होळीच्या दिवशी आपण सगळे होळीची पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, होळीत काही खास वस्तू टाकल्याने घरात सुख समृद्धी येते, अडचणी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. आज आपण पाहणार आहोत होळीत टाकण्यासाठी त्या 5 शुभ वस्तू कोणत्या आणि त्या का टाकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक महत्त्वाची टिप सांगणार आहे जी बरेच लोक चुकतात. 1. नारळ. होळीत नारळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळ म्हणजे पूर्णता आणि समर्पणाचे प्रतीक. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. 2. लवंग. लवंग होळीत टाकल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. ही कृती वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी केली जाते. तसेच आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात अशी श्रद्धा असते. 3. वेलची, सुपारी आणि धान्य. धान्य किंवा सुपारी टाकणे म्हणजे अन्न समृद्धीचे प्रतीक. घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये ही भावना ठेवून हे अर्पण केले जाते. 4. पानांवर ठेवलेला नैवेद्य. पानावर गोड नैवेद्य ठेवून होळीत अर्पण करणे हे देवताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सौख्य आणि समाधान टिकते असे मानतात. 5. तूप किंवा तुपाचा दिवा. तूप अग्नीला अर्पण केल्याने वातावरण पवित्र होत असे मानले जाते. हे आरोग्य, तेज आणि सकारात्मकता वाढवणारे मानले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वस्तू टाकताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे खूप महत्त्वाचे आहे. फक्त परंपरा म्हणून न करता कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. काय करू नये? प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तू होळीत टाकू नये. पर्यावरणाला हानी होईल असे काहीही टाकू नका. होळी ही श्रद्धेची आणि शुद्धतेची प्रतीक आहे. ती स्वच्छ ठेवा. होळीची प्रदक्षिणा करताना कुटुंबांसाठी प्रार्थना करा. ही वेळ सकारात्मक संकल्प करण्यासाठी सर्वात शुभ मानले जाते. या छोट्या छोट्या गोष्टी परंपरेतून आलेल्या आहेत, ज्या आपल्याला निसर्ग, श्रद्धा आणि कुटुंबांशी जोडतात. तुम्ही दरवर्षी होळीत काय अर्पण करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.